श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढ निश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य बाबा सांगतात, साधन मार्गातील एक धोका येथे सांगून ठेवतो. साधनी माणसाला साधनाबद्दल संशय येणे म्हणजे केलेल्या साधनेला आग लागणे समजावे. मला आलेली तिसरी अडचण ती हीच होय. ज्या साधकाला साधन मार्गात संशयाचे वारे लागत नाही तो चांगलाच अधिकारी असून खरा भाग्यवान असतो. पण सामान्य माणूस वयात येताना त्याच्या श्रद्धास्थानात उलथापालथ होते. त्याच्या पूर्ववयातील श्रद्धा वस्तूंबद्दल त्याला संशय येतात. हे जसे घडते तसे भगवंताच्या मार्गावर नाम घेत असताना जेव्हा जीवाची वाढ होऊ लागते तेव्हा काही काळ भगवंताबद्दल, श्री सद्गुरूंबद्दल व आपल्या साधनाबद्दल त्याला काही संशयांना तोंड द्यावे लागते. पुष्कळचे संशय वरवरचे असतात म्हणून ते साधनेच्या विशेष आड येत नाहीत, परंतु काही संशय इतके खोल, मूलभूत आणि बलवान असतात की ते साधनेला तात्पुरता खंड पाडतात. अशा अवस्थेत श्री सद्गुरूंचा आधार व त्यांचे मार्गदर्शन फार फार मोलाचे असते. संशयाचे प्रकार अर्थात अनेक असतात, मात्र मला पुढील 4-5 संशय चांडाळांनी चांगलेच सतावले. पहिला संशय, मला असे वाटे की कोणतीही वस्तू मिळविण्यास काहीतरी प्रयत्न करावा लागतो. त्या वस्तूच्या नावाचा नुसता जप करून भागत नाही. हे जर खरे तर भगवंताची प्राप्ती करून घेण्यास काहीतरी प्रयत्न करायला नको का? त्याच्या नावाचा नुसता जप करून कसे भागेल? दुसरा संशय, जगात अक्षरशः हजारो माणसे भगवंताचे नाम घेताना दिसतात, परंतु त्यापैकी भगवंताचे दर्शन झालेली माणसे फारच क्वचित आढळतात. हे जर खरे तर भगवंताचे दर्शन करून देणारे नाम निराळे आणि आपण घेतो ते नाम निराळे असले पाहिजे. शिवाय भगवंताचे दर्शन करून देणारे नाम फारच दुर्मिळ देखील असले पाहिजे. तिसरा संशय, आम्ही नाम घेतो ते जीवनातील दुःख टळावे म्हणून, पण संत असे सांगतात की जीवनातील सुखाचे आणि दुःखाचे प्रसंग प्रारब्धाने येतात, शिवाय प्रारब्ध भोगणे कोणासही चुकत नाही. हे जर खरे तर नाम घेऊन उपयोग काय? भगवंताचे नाम घेत असताना आम्ही सुख मागत नाही, परंतु दुःख नको इतकेच मागतो. ते सुद्धा जर नाम घेऊन टळत नसेल तर मग नाम घ्यायचे कशासाठी? चौथा संशय, भगवंताचे नाम अगदी साधे, सोपे आणि सार्वजनिक आहे. कोणीही उठावे आणि ते घ्यावे इतके ते सहज आहे. स्वतः भगवंत पाहावा तर अत्यंत सूक्ष्म, गूढ, उपाधिरहित आणि सर्व कल्पनांच्या पलीकडे आहे. तसेच साधन मार्गात उत्तम प्रगती होऊन ज्ञानाचे अधिकारी बनलेले भक्त देखील फार थोडे आढळतात. म्हणून अगदी हीनदीन माणसासाठी नामस्मरण हे साधन असावे. हे जर खरे तर साधन मार्गात एक विशिष्ट मर्यादा ओलांडली की काय? या 4 संशयांनी माझ्या मनाला जबरदस्त हेलकावे दिले. आणखी एक वरवरचा संशय येई. तो 5वा संशय म्हणजे, संतांच्या ग्रंथामध्ये नामाचे महत्त्व वर्णन केलेले आहे खरे, पण नामाबद्दलचे सगळे अभंग त्यांचेच कशावरून? ते प्रक्षिप्त नसतील का? मागाहून कोणीतरी ग्रंथात घुसडले नसतील का? या 5 संशय पिशाच्च्यापैकी एकाने किंवा एकाहून अधिक संशयांनी मी बेजार झालो. म्हणजे अगदी काकुळतीस यायचो आणि डोळ्यात पाणी आणून श्री सद्गुरूंची प्रार्थना करायचो. काकुळतीची तीव्रता जितकी जास्त तितकी सद्गुरूंची मदत लवकर मिळायची. मग साधनाची म्हणजेच नामस्मरणाची गाडी लगेच पूर्ववत चालू लागायची. मनाच्या या दोलायमान अवस्थेमध्ये अर्थात माझे नामस्मरण मात्र मुळीच सुटले नाही. त्याच्या जोरावरच संशयाच्या कचाट्यातून मी सुखरूपपणे बाहेर पडलो. मन हेलकावे खात असताना नाम नीट चालू राहणे हेच श्री सद्गुरू कृपेचे खरे गमक आहे. असो साधक हो,
साधन मार्गातील संशयांचे मूळ आपल्या देहबुद्धीमध्ये असल्यामुळे साधन करता करता देहबुद्धी क्षीण झाली की संशय आपोआप क्षय पावतात. तरी पण परमपूज्य बाबांचे संशय क्षीण होण्यास तर्कवाद त्यांना फार उपयोगी पडला. या तर्कवादातून त्यांना मिळालेली उत्तरे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.